प्रवास पुन्हा प्रेमाचा. पूर्वी पुण्याच्या ट्रॅफिकमधून त्या गर्दीतून कशीबशी वाट काढत फायनली राकेशनं पाठवलेल्या लोकेशनवर येऊन पोहोचली होती. आपण मित्राला भेटायला जातोय बस इतकंच तिच्या मनात होतं. आपल्या पण आयुष्यात कधी प्रेम येऊ शकेल किंवा मी कधी प्रेम करू शकेल यावर तिचा विश्वासच नव्हता. आणि तिला ते काही नको पण होतं. आपले आईवडील, आपला भाऊ हेच आता तिच्यासाठी तिचं विश्व होतं. बाकी जर ती कुणाला समजून घेत असेल तर तो म्हणजे तिचा नुकताच बनलेला मित्र राकेश होता, ज्याला ती रॉकी म्हणून बोलत असे. कॅफे तर हाच दिसतोय, नाव पण हेच आहे. मग हा रॉकी कुठे कसा दिसत नाही इथे? मी लोकेशन तर बरोबर सेट केलं होतं ना? पूर्वी मनाशीच बोलते. आजूबाजूला आपली नजर फिरवते तर तिथे सगळेच कपल बसलेले होते. कुणी कुणाला किस करत होतं तर काही हातात हात पकडून बसले होते आणि कुणी तर एकामेकांना प्रपोजही करत होतं. यार हे काय चाललंय इथे? इथे का बोलवलं मला? या रॉकीला काय यापेक्षा चांगलं कॅफे मिळालं नाही का? आणि हे काय इथे दिवस ढवळ्या हे मुलं मुली काय करत आहेत? आणि कॅफेमध्ये यांना कुणी बोलायला सुद्धा तयार नाही. मला मात्र आवाज उठवायलाच पाहिजे. आणि आधी हा रॉकी बघते. त्याला बोलून झालं की इथल्या मॅनेजरला बघावं लागेल काय चालू आहे. जरा झापलं की समजेल. पण आता याला कसं शोधू आधी? नाहीतर आई ते सगळं बघून वरती जाऊन तर बसला नसेल ना? मनाशी बोलतच पूर्वी स्टेपनं वरती जाऊन बघते. तिथे पण सगळीकडे असेच कपल बसलेले होते. अरे देवा, कुठे येऊन पोहोचले मी? ज्यानं बोलवलं त्याचा तरी ते पत्ता पण नाही. काय करू आता? आणि मी जर थोडा वेळ इथे थांबले ना तर वेडी होईल. त्यात हा रॉकी पण फोन रिसीव करत नाही. रागातच पटापट पाऊल टाकत ती स्टेपवरून खाली येते. एक्सक्यूज मी, हा कॅफे तुमचा आहे का? ती काउंटरवर जात विचारते. हो मॅडम, टेबल बुक करायचं आहे का? तिथे बसलेली रिसेप्शनिस्ट बोलते. राकेश पोद्दार म्हणून कुणी टेबल बुक केलाय का? पूर्वी मोठा श्वास घेतच विचारते. रिसेप्शनिस्ट चेक करून सांगते. नाही मॅडम, या नावाचा कुठलाही टेबल इथे बुक नाही. आता पूर्वी शांततेचा सुटकारा सोडतच बोलते. मला वाटलंच होतं. रॉकी इथे कसं काय मला बोलवेल? आय थिंक ना मी लोकेशन टाकताना चुकलं असावं. आणि खरं तर हा मॅप प्रकारच मला अजिबात आवडत नाही. टाइमपास करायचं काय काम करतो चुकवलं मला. आता ती परतच राकेशचा मेसेज चेक करते. कॉफी हाऊस कॅफे. आता ती परतच वरती बघते जिथं कॅफेचं नाव वाचते. कॉलेज हाऊस कॅफे. अरे या, चुकीचं आहे. ती बाहेर येऊन बघते तर शेजारी तिचं कॅफे हाऊस असतं. आता पूर्वीला राग आला होता. तो म्हणजे राकेशचा, ज्यानं तिचा फोन रिसीव केला नव्हता. आणि दुसरा म्हणजे त्या मॅपचा आणि कॉलेज हाऊस कॅफेचा, ज्यात इतके सारे मुलं मुली टाइमपास करत बसलेले होते. त्यांना बघणार तिथं कोणीही नव्हतं. आणि यामुळेच प्रेम हे आजकाल पूर्णच होत नसतं. आणि आईवडिलांना सांगताना कॉलेजला जातोय आणि इथे येऊन हे सगळं. ती रागातच आतमध्ये जात बोलते. तितक्यातच राकेश तिला फोन करतो. पण त्याचा फोनसुद्धा आता ती रिसीव करत नाही. आणि सगळ्यात आधी जाऊन तिथल्या कॅफेचा मालक कोण आहे असं विचारते. आणि डायरेक्ट बोलायला सुरुवात करते. मॅडम, तुमचा कॅफे कॉफी पिण्यासाठी आहे का की कॉलेजच्या मुलामुलींसाठी हॅनीमून क्लब सुरू करण्याचा विचार आहे? तेव्हा तिथली मॅनेजर बोलते. मॅडम काय झालं? तुम्ही इतकं का चिडत आहात? काय झालं? कुणी बोललं का तुम्हाला? तेव्हा पूर्वी बोलते. समजून न समजल्यासारखं नका करू तुम्ही लोक. मान्य आहे तुमचा हा बिझनेस आहे, पण मग तुम्ही सगळं काही इथे मुलांना अलाउड नाही करू देऊ शकत. हे खूप चुकीचं आहे. याची कंप्लेंट करू शकते मी. तुमचं काम आहे की तुम्ही तुमच्या कॅफेमध्ये काय होत आहे काय होत नाही हे बघण्याची. पूर्वी रागातच बोलत होती. आणि तिथली मॅनेजर पूर्वीला शांत करत होती की प्लीज शांत बसा मॅडम. बॉसला जर हे समजलं तर परत प्रॉब्लेम होईल. पूर्वी शांत बसायचं अजिबात नाव घेत नव्हती. इकडे राकेश बोलतो. अरे यार, पूर्वीचे कॉल रिसीव केले नाहीत म्हणून तिला राग तर आला नाही ना? आणि कदाचित राग आला वाटतं. विचार करतच त्याचं लक्ष शेजारी पार्क केलेल्या पूर्वीच्या गाडीवर जातं. पूर्वीची कार, तो मनात बोलतो. आणि पटकनच भिंतीवरून तिकडनंच उडी टाकून शेजारच्या कॅफेमध्ये येतो. अरे देवा, ही चुकीच्या कॅफेत का आली असावी? आणि माझ्याबद्दल काय विचार केला असेल हिनं? तो मनात विचार करतच झपझप पाऊल टाकत त्या कॅफेमध्ये पोहोचला. बघतो तर पूर्वी तिथल्या सगळ्याच कर्मचारी आणि मॅनेजरला बोलत होती. मालक कोण आहे बोलवा म्हणत होती.
आता हिला काय झालं आणि का इतकं चिडत आहे? पूर्वी, तो इकडे तिकडे बघत मनाशी पुटपुटत बोलला. तोच त्याच्या शेजारी असलेला सेफ त्याला बोलतो, काय सर तुम्ही आजूबाजूला नजर फिरवा एकदा, मग समजेल ह्या मॅडम का रागवत आहेत ते. आता परत राकेश आपली नजर कॅफेमध्ये आजूबाजूला फिरवतो. आता त्याला ते दिसतं जे त्यानं आधी बघून पण न बघितल्यासारखं केलं होतं. मुलं आणि मुली आणि यांच्यात घडणारं ते नवीन प्रेम. त्यानं आपल्याच कपाळावर आपला हात मारून घेतला आणि बोलला, अरे देवा, पूर्वी काय झालं, इतकं का चिडत आहेस? तेव्हा पूर्वी रागातच त्याला पण बोट दाखवत बोलते, तू अगोदर शांत बस, मी बोलत आहे ना. अरे ओके, पण शांत हो आधी. आणि तुला काय करायचं आहे? त्यांचं कॅफे आहे ना, ते बघून घेतील. इथेच तर चुकतं ना राकेश, त्यांचं आहे मग आपण काहीच बोलायचं नाही. त्यांना काय पैसे मिळत आहे इथे बसायचे. पण हे बघ, नजर फिरव इकडे आजूबाजूला. अरे हे मुलं मुली अजून खूप छोटे आहेत, त्यांचं कॉलेज लाईफ सुरू आहे, मला माहिती आहे. ते मित्रमैत्रिणी आहेत की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत, मला हेही मान्य आहे. पण ते जे करत आहे ते योग्य आहे का? घरातील आई वडील मुलांना का पाठवत असतात रे शाळेत, कॉलेजमध्ये? त्यांच्या मुलांनी शिकून नाव मोठं करावं यासाठी ना. मग त्यांना माहिती असेल का त्यांची आदर्श मुलं इथे येऊन काय करतात ते? आता मात्र पूर्ण कॅफेत त्यांचा आवाज पसरला होता. सगळे उठून उभे राहिले होते. पूर्वी जे बोलत होती ते ऐकून तर कुणी खाली माना घातल्या होत्या. राकेश बोलतो, मला सगळं मान्य आहे, हे चुकीचं आहे, पण त्यांची लाईफ आहे, आपल्याला काय करायचं आहे? चल बाहेर, आपलं कॅफे तिकडे आहे. तो तिचा हात पकडतच तिला ओढतो. त्याच्या हातातून ती आपला हात बाजूला करत म्हणते, माझं बोलणं अजून पूर्ण नाही झालं. हे बघ, हे मुलं मुली एकमेकांवर प्रेम करतात, मला मान्य आहे. पण काय माहिती पुढे जाऊन हे मुलं मुली एकामेकांसोबत लग्न करतीलच. बरेच प्रॉब्लेम येतात ना मग नंतर. एकमेकांचं असं क्लोज यायचं आणि मग काय, मन भरलं की सोडून द्यायचं. तू कोण आणि मी कोण, याला नाही प्रेम म्हणत. ती रागातच आपली नजर फिरवत बोलते. आता तिथली मॅनेजर आपल्या बॉसला फोन करते आणि बोलते, सर, एक मॅडम आल्या आहेत, खूप रागवत आहेत. तेव्हा तो बॉस पूर्वीसोबत फोनवर बोलत माफी मागतो. तुम्ही आता जा, इथून पुढे असं काही होणार नाही, आम्ही काळजी घेऊ. त्याची माफी मागितलेली बघून राकेश पण तिला डोळ्यांनी प्लीज शांत हो असं बोलतो आणि चल म्हणतो. पूर्वी पण शांत होते आणि सगळ्यांकडे रागातच बघत म्हणते, हे प्रेम बिम काही खरं नाही, जा अभ्यास करा, स्वतःच्या पायावर उभं राहा. आणि मॅनेजरकडे बघत म्हणते, मी नक्कीच कधीतरी परत इथे व्हिजिट करेन. जर असं काही आढळलं तर बघा, बोलणार नाही आता, डायरेक्ट कंप्लेंट करेल. ओके मॅडम, सॉरी. राकेश पण आता तिला बोलतो, बस चल ना आता. आणि मॅनेजरला म्हणतो, माफ करा, आपण नंतर बोलू, भेटतो मी. म्हणतच तो परत पूर्वीचा हात पकडून तिला तिथून बाहेर घेऊन येतो. पूर्वी पण रागातच त्याच्याकडे बघते. ती काही बोलणार तोच तो आपले हात कानाला पकडत माफ कर असं तिला बोलतो. त्याच्या चेहऱ्यावर भीती, चिंता बघून ती त्याला म्हणते, तू का माफी मागतोय? तू थोडीच इथे मालक आहे, त्यासाठी नाही ग. अगं, तुला चुकीचं कॅफे लोकेशन मिळालं ना म्हणून माफी मागतोय. मी जर शेजारच्या कॅफेमध्ये तुझी वाट बघतोय कधीचा. अच्छा, तर मग फोन का रिसीव नाही केला माझा? ती रागातच त्याला विचारते. अगं ते सांग पटकन, ती परत रागात विचारते. चिडू नको ना, सांगतो. अगं ऐक, एक छान सुंदर मुलगी भेटली होती तिथं. तिचा पार्टनर पण मिसिंग होता आणि माझाही आलेला नव्हता, म्हणून थोडी सेटिंग लावून बघत होतो. तिला आता हसायला आलं. ते हसू कसंबसं कंट्रोल करत तिनं विचारलं, मग काय झालं, लागली का सेटिंग? तो तिच्याकडे बघत असतो. काही बोलणार तोच ती म्हणते, मला तर वाटत आहे तिनं लग्नासाठीच होकार दिला असावा, म्हणून तर तू माझा फोन रिसीव करत नव्हता ना. हो ग, मी म्हटलं ट्राय करून बघूया, काय हरकत आहे. पण सेटिंग लागणारच होती. तिलाही मी आवडलो असावं. पण तिच्या तोंडून होकार निघायच्या आत तिचा तो बॉयफ्रेंड येऊन टपकला आणि त्याला बघून तिला जो आनंद झाला ना, की बेबी शोना सुरू झालं तिचं. तो बोलता बोलता नाराज झाला. अरे देवा, सो सॅड. पूर्वी बोलली, बघ ना तुझ्या मित्राची काय हाल चालू आहे आणि तू इथे डोकं लावत बसली त्यांना. माझ्यासोबत असती तिथे तर मी पण तिच्यासमोर माझी बाबू शोना करत बसलो असतो तुला. आता दोघं पण एकामेकांकडे बघतात आणि जोराचे हसतात. तू पण ना रॉकी, नाही सुधारू शकत. ती हसून डोळ्यात आलेलं पाणी पुसत बोलते. आणि तो पण तिला म्हणतो,
आणि तू तरी कुठं सुधारते? हसताना रडायचं कसं हे तर तुझ्याकडूनच शिकायला हवं. चुप रे, मी कुठे रडत आहे. चल आता. आपला हात तिच्यासमोर करत तो तिला म्हणतो. ती पण आपला हात रॉकीच्या म्हणजेच राकेशच्या हातात देत दोघंही कॅफेमध्ये येऊन बसतात. तितक्यात वेटर येतो आणि ऑर्डर विचारतो. 1-2 कोल्ड कॉफी आणि 1 ब्लॅक टी. ओके. वेटर गेल्यावर पूर्वी त्याला विचारते, मला ना एक प्रश्न पडला. तो विचारतो, काय प्रश्न पडला? ती बोलते, हे बघ, मला तर कॉफी आवडत नाही. मग अजून कुणाला बोलवलं आहेस का तू? नाही, मी तर तुझ्यासाठीच ऑर्डर दिली. ते काय आहे ना, कधीतरी पिऊन बघावी माणसाने. ते काय ब्लॅक टीमध्ये जी मजा आहे ना, जी मजा कॉफी पिऊन येते ना, ती तुझ्या ब्लॅक टीमध्ये नाही येत मॅडम. चुप रे. झाला सुरू लगेच. ओके. सांग मग कशी आहेस? काय चाललं आहे तुझं? मी एकदम छान. आयुष्य नव्याने सुरू केलंय. जुनं सगळं विसरून गेलोय. हो, कधी कधी येते काही गोष्टींची आठवण, पण ती आठवण पण काहीतरी नवीन शिकवून जाते मला. तू सांग ना, तू कसा आहेस? मी तर एकदम छान. आई बाबा मुलगी दाखवतात, मी मात्र रिजेक्ट करतो. का? ती त्याला विचारते. मला आवडत नाही म्हणून रिजेक्ट करतो. आता कुठली मुलगी आवडेल तुला कुणास ठाऊक. ती बोलते, मला सांग कशी आवडेल, मी बघते तुझ्यासाठी. मला ना तुझ्यासारखी पण चालेल. आता पूर्वी म्हणते, मजाक नको करू, सांग खरंच. तो बोलतो, अगं खरंच तुझ्याच सारखी पाहिजे, पण ही अशी ब्लॅक व्हाईट नकोय. मस्त कलरफुल लाईफ जगणारी मुलगी पाहिजे मला. शोधशील माझ्यासाठी? बरं, ट्राय करते, पूर्वी त्याला बोलते. आता त्याची ऑर्डर येते. ती टी तर तो कॉफी घेतो. एक कॉफी अजून पण तशीच होती तिथेच पूर्वीजवळ. राकेश म्हणतो, पूर्वी? ती बोलते, तू स्वतःला असं का बदललं आहेस? लाईफमध्ये कलर पण खूप महत्त्वाचे असतात ग. पण तू तर. लगेच पूर्वी बोलते, मला असंच आयुष्य आवडतं, ज्यात कुणाचं काहीच टेन्शन नाही. ती बोलण्यात इतकं मग्न असते की राकेशनं एक्सचेंज केलेला कॉफी मग पण तिला समजत नव्हता. म्हणजे तिनं ती कॉफी पिली होती आणि ती त्याला सांगत होती, लाईफमध्ये चेंज होऊ शकत नाही आता. लाईफ अशीच छान असते. तिचं बोलणं ऐकून आता तो हसतो आणि तिला बोलतो, काय म्हटलं तू? लाईफ चेंज होऊ शकत नाही आता? तू स्वतःला चेंज करू शकते. स्वतःत लपलेल्या तुला तू कसं काय लपवून ठेवू शकते पूर्वी? तो तिचा टीचा कप आपल्या हातात घेत बोलतो. त्याच्या हातात आपली टी बघून ती स्वतःच्या कपाकडे बघते आणि परत त्याच्याकडे बघत म्हणते, काय यार राकेश, तू पण काय बोलायचं आहे तुला? का मला इतकं वेड्यात काढत असतो नेहमी? मला काय बोलायचं आहे ना पूर्वी, ते तुला चांगलंच माहिती आहे. दोघं पण आता एकमेकांकडे बघत असतात. राकेशला पूर्वीवर अजिबातही प्रेम नव्हतं अजून, पण एक मैत्रीण म्हणून तिला खुश बघायचं आहे त्याला, आणि तिला मात्र ती जशी आहे तसंच राहायचं आहे. प्रेम तर असा शब्द आहे जो तिला आता ऐकायचाही नाही, आणि तिला बदलायलाही सांगता सांगता राकेश कधी तिच्या प्रेमात पडेल हेच आपल्याला आता पुढे बघायचं आहे. चला, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला नक्कीच कॉमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. स्टोरीमध्ये काही चेंजेस हवे आहे का ते सुद्धा कॉमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आनंदित राहा, खुश राहा. धन्यवाद.